तब्बल 12 वर्षांनंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे नेते नारायण राणे आज एकाच मंचावर येणार असल्याची माहिती समोर येते आहे। गणेश ठाकूर आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। गणेश, हे दोघेही चालले त्या कार्यक्रमाला, काय माहिती मिळते आहे? हो, काल रात्रीच उद्धव ठाकरे हे गोव्यात त्यांचं आगमन झालं होतं आणि आता ते काही वेळातच कुडाळच्या दिशेला बाय रोड रवाना होतील। कुडाळ सिंधुदुर्ग इथं जे गोवा महामार्ग जे आहे त्याचं उद्घाटन करण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नितीन गडकरी आणि नारायण राणे हे एका मंचावर उपस्थित राहणार आहेत। आणि 12 वर्षानंतर असा हा योग येणार आहे ज्यावेळेस उद्धव ठाकरे आणि नारायण राणे एकाच मंचावर असतील। यासाठीच कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यताही आहे, कारण शिवसेनेचे समर्थक त्याचबरोबर नारायण राणे समर्थक त्या कार्यक्रमाला उपस्थित असतील तर या समर्थकांमध्ये काही झालं तर त्यासाठी पोलिसांनी कडेकोट सुरक्षा व्यवस्थाही लावली आहे। त्याचबरोबर कोणतीही कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण नाही होण्यासाठी आधीच खबरदारी पोलिसांकडून घेण्यात आली आहे। पण ज्या कार्यक्रमासाठी हे सगळे पोहोचत आहेत ते एक चांगला कार्यक्रम आहे। महामार्गाचं उद्घाटन होणार आहे आणि यासाठी हे दोघं नेते तिथे असतील। निश्चितच नारायण राणे हे भाजपमध्ये सामील होणार आहे, ज्याची चर्चा आधीपासून होती। नारायण राणे काँग्रेसमध्ये नाराज आहेत याबद्दलही चर्चा आधीपासून होती। तर अशा या पूर्ण वातावरणामध्ये ह्या दोघांची एका मंचावर भेट होणार आहे। ह्या दोघं एकमेकांशी काय बोलतात किंवा बोलतात का नाही तर हेही पाहावं लागेल। आता थोड्या वेळातच उद्धव ठाकरे गोव्याहून कुडाळसाठी रवाना होतील आणि कार्यक्रमासाठी नारायण राणे उपस्थित राहणार आहेत अशी आम्हाला माहिती आहे। निश्चितपणे त्यामुळे या कार्यक्रमाकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष आहे। गणेश, धन्यवाद या माहितीबद्दल। दरम्यान हे फोटो उद्धव ठाकरे यांचे आपण जे पाहतोय कार्यकर्त्यांसोबत, हे आजचे फोटो आहेत, ते कालच गोव्याला पोहोचले जशी गणेशनी माहिती दिली आणि विविध कार्यक्रमांना त्यांनी हजेरी लावली तेव्हा काढलेले हे फोटोग्राफ्स आहेत।